आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या रूमपासून, जिथे सायली, कल्पना, अस्मिता हे तिघेही दिवाळीनिमित्त रूम स्वच्छ करायचं ठरवतात. मग सायली स्वतःचं कपाट आवरत असते आणि तिला तिथे दोन्ही गाठोडे पुन्हा दिसतात. त्यातला एक गाठोडा ती खोलते आणि ते खेळणं वगैरे बघत असताना तिला पुन्हा तिच्या जुन्या आठवणी आठवतात आणि ती आई म्हणून किंचाळत बेशुद्ध पडते. मात्र ती बेशुद्ध पडल्याने अस्मिता, कल्पना प्रचंड घाबरत प्रतापला आवाज देतात. पाठोपाठ अर्जुन पण रूममध्ये येतो. मात्र त्याला कळतं की सायलीने ते गाठोडं उघडलंय आणि तिला पुन्हा धक्का बसलाय आणि ती बेशुद्ध पडली आहे. मग तो सगळ्यांना सांगतो, काही काळजी करू नका, सायली थोड्या वेळ शुद्धीवर येईल. आणि म्हटल्याप्रमाणे सायली शुद्धीवर येते. मग मात्र या तिघांना काहीच कळत नाही. मग अर्जुन म्हणतो, चला मी तुम्हाला सांगतो काय झालं ते. मग खाली हॉलमध्ये आल्यानंतर मात्र अर्जुन तिघांनाही सांगतो की माझ्याकडे तन्वी आणि सायली या दोघांचे पण गाठोडे आहेत, जे की तन्वीने स्वतः लपून ठेवली होती. मधुभाऊंना सवय होती की त्यांच्या आश्रमात जे कोण लहान मुले येतील त्यांचं प्रत्येकाचं गाठोडं तयार करून ठेवायचे. मात्र यांना काहीच कळत नाही की हे नक्की चाललं काय आणि तू गाठोडे आणलीस का. तो म्हणतो, मला सायलीचे आईवडील जिवंत आहेत असं मधुभाऊंकडनं कळालंय आणि मला तिच्या आईवडील शोधायचे आहेत. मग मात्र प्रतापही म्हणतो, वा वा, खूप छान गोष्ट आहे, तिचे आईवडील लवकर शोध, पण ते कुठे आहेत, कसे आहेत, तुला कसं कळणार. अजय म्हणतो, कळलेच मला, हळूहळू कळलेच. तेवढा सायली पण खाली येते आणि ह्यांना वाटतं सायलीला काही माहीत नाही. मात्र अर्जुन सांगतो, तिला पण माहीत आहे आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आईवडिलांना शोधणार आहोत. मात्र हे ऐकल्यानंतर कल्पना पण फार खुश होते. ती म्हणते, हिची आईवडील लवकरात लवकर शोध, म्हणजे मला त्यांना थँक्यू म्हणता येईल की त्यांनी एवढी गोड मुलगी माझी सून म्हणून पाठवली आहे. दुसरीकडे मात्र किल्लेरांच्या घरी नागराज सुमनचं कौतुक करत असतो की बरं झालं तू त्या अर्जुनला त्या टेलरचा पत्ता दिला. आणि अर्जुनचं पण कौतुक करत असतो की अर्जुन किती चांगला आहे, स्वतःच्या बायकोसाठी तो ड्रेस शिवायला चाललाय. तेवढ्यात प्रिया तिथे येते. प्रियाला बघून तो म्हणतो, अगं अश्विनला पण तो टेलरचा पत्ता देऊ का, सदाशिव लोखंडे असं म्हणून तिला तो हिंट देतो की तुझ्या आईवडिलांकडेच मी पाठवते म्हणून. मात्र ती म्हणते काही गरज नाही. ती लगेच रूममध्ये निघून जाते. रूममध्ये बसल्यानंतर मात्र तिला भयंकर स्वप्न पडतं. तिला असं स्वप्न पडतं की तिचे आईवडील सुधारांच्या घरी आलेत आणि घरच्यांना म्हणजे अर्जुन साईला कळालं की प्रिया ही खरी तन्वी नाहीची, मुळात ती बबली. कारण तिचे आईवडील सुद्धा म्हणत असतात की बबली चल आपल्या घरी जायचं आहे, तुझ्या बहिणी तुझी वाट बघतात. मात्र ती म्हणत असते, मी तुमची मुलगी नाही आहे, ही सायली तुमची मुलगी, बघा तुमचे चेहरे सुद्धा मॅच होतात, ती पण गरीब तुम्ही पण गरीब, तुम्ही निघून जा. मात्र अर्जुन म्हणतो, प्रिया उर्फ बबली, तुझ्याविरुद्ध सगळे पुरावे माझ्याकडे आहेत असं म्हणत तो गाठोडं तिच्या अंगावर फेकतो. आणि मात्र ते दोघे आईवडील तिला पकडतात आणि चल घरी असं ती म्हणत असतात. आणि ही मात्र मला सोडा म्हणून इथे खरं ती स्वप्नातून जागी होते आणि भयंकर घाबरली असते. ती म्हणते, नाही हे स्वप्न खरं व्हायला नको. आणि किल्लेराच्या घरी बसून ते काही म्हणजे मला काहीच करता येणार नाही, मला कसे करून सुभेदारांच्या घरी जायलाच हवं आणि त्यासाठी मी बिंडोक नवऱ्याचा उपयोग करते. आणि खरंच मित्रांनो, प्रिया किती हुशार आहे आणि तो अश्विन किती बिंडोक आपल्याला कळतं. ती लगलग अश्विनकडे जाते आणि अश्विनला म्हणते, चला आता आपण इथे राहता येणार नाही जास्त, मला कंटाळा आलाय, आपण आपल्या हक्काच्या घरी जाऊ. अश्विन खुश होतो. तो म्हणतो, वा वा, किती दिवसापासून मी हेच मित्र म्हणत प्रयत्न करतोय, मी नाही 1 BHK फ्लॅट बघून ठेवलाय माझ्या ऑफिसकडे, आपण तिकडे राहायला जाऊ. मात्र ती म्हणते, अरे वेडास का, हक्काचं घर म्हणजे अन्नपूर्णा निवास. तो म्हणतो, नाही आपलं त्या घराशी नाटक तुटलंय, मला तिथे जायची बिलकुल गरज वाटत नाही आणि मी जाणार पण नाही. मात्र ती म्हणते, अरे हाच तर प्लॅन आहे अर्जुन सायलीचा, की तुला त्या घरापासून लांब करायचं, म्हणजे हळूहळू तू तुझ्या आईवडिलांपासून दूर होशील आणि त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा का तुला. मग मात्र अश्विनलाही ते पटतं. आणि मित्रांनो, इथे आजचा भाग संपतोय. उद्याच्या भागामध्ये आता अश्विन घरी जाऊन काय धिंगाणा घालतो ते आपल्याला बघायचं आहे. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा.